श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायण कसे करावे, त्याचे नियम काय आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. गुरुचरित्राचे पारायण करताना आपल्याला अतिशय काळजीपूर्वक ते पारायण करावे लागते. श्री गुरुचरित्र पारायण हे जागृत आणि त्वरित फळ देणारे आहे, पण ते करताना सुद्धा आपल्याला कडक नियम पाळावे लागतात. आपण जर मनोभावे नियम पाळून पारायण केले तर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री गुरुदत्तांची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी यासाठी पारायणाआधीच काही गोष्टी ठरवून मगच पारायणाला सुरुवात केली पाहिजे. कोणत्या गोष्टी पारायण सुरू करण्यापूर्वी लक्षात ठेवाव्यात जेणेकरून आपल्याला संपूर्ण फलप्राप्ती होईल, तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. श्री गुरुचरित्र पारायण 3 दिवस, 7 दिवस किंवा 11 दिवसाचे करता येते. आपल्या इच्छेनुसार आपण हे पारायण किती दिवसाचे करावे हे आपण स्वतः ठरवावे. दररोज किती अध्याय वाचायचे हे आपल्याला किती दिवसाचे पारायण करायचे आहे यावर अवलंबून असते. 3 दिवसाच्या पारायणात दररोज 18 अध्याय, 7 दिवसामध्ये दररोज 7.57 अध्याय आणि 11 दिवसामध्ये दररोज 4.82 अध्याय वाचायचे असतात. पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करू शकता, पण शनिवार, गुरुवार किंवा पुष्य नक्षत्र असल्यास शुभ मानलं जातं. गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करायची? गुरुचरित्र पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे, जे श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूंच्या कृपेसाठी केली जाते. या पूजेची मांडणी योग्यरित्या करणे गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला पूजेचं संपूर्ण फळ प्राप्त होते. पूजेची तयारी: सर्वप्रथम आपले देवघर स्वच्छ धुवून आणि पुसून घ्या. पूजेसाठी लागणारे साहित्य: स्वच्छ कपडे, पाट किंवा चौरंग, स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो, गुरुचरित्र ग्रंथ, शुद्ध तूप, हळद, कुंकू, अक्षदा, फुले, भस्म, तांदूळ आणि सुपारी, कलश, तांबे, शंख आणि घंटा, आसन, नैवेद्य, दीप, अगरबत्ती, आरतीसाठी ताट, दानधर्म साहित्य, धान्य, वस्त्र, दक्षिणा इत्यादी. आता सर्वात आधी दीप प्रज्वलित करून घ्यावे. त्यासाठी शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यावा किंवा तूप नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावू शकता. पूजा करा. हळद, कुंकू आणि अक्षदा वाहून फुले अर्पण करा. आपल्याला पहिल्या 3 बोटांनी भस्म आपल्या कपाळाला, छातीला लावायचं आहे. कलश स्थापना: शुद्ध जलाने भरलेला तांबा घेऊन त्यात हळद, कुंकू, अक्षदा आणि फुलं टाकावीत. 1 सुपारी टाकावी आणि त्यावर विड्यांची 5 पाने ठेवावीत किंवा आंब्याचे 5 पानं ठेवले तरीही चालेल. गणपती बाप्पाच्या शेजारी चौरंगावर थोडेसे तांदूळ ठेवावे आणि त्यावर कलश स्थापित करावा. कलशावर खालून वर कुंकाने रेषा ओढाव्यात आणि त्याची पूजा करावी. दत्तपूजन करावं. दत्त महाराजांची मूर्ती नसेल, स्वामींचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर स्वामींच्या फोटोची किंवा मूर्तीचे पूजन करावे. आपल्या देवघरातील दत्तगुरूंची मूर्ती जर आपल्या घरात नसेल किंवा स्वामींचाही फोटो नसेल तर सुपारी ठेवावी. तांब्याच्या देवपूजेच्या प्लेटमध्ये थोड्याशा अक्षदा घेऊन त्यावर ती मूर्ती ठेवावी. दत्तगुरूंना शुद्ध पाणी, पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाणी घालून स्नान घालावे. त्यानंतर पुरुष सूक्ताचा अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी आणि त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, फुले, भस्म अर्पण करावे. गुरुचरित्र पारायणाची पूजा अशा प्रकारे करावी. गुरुचरित्र पूजा मांडणी करताना शांततेने आणि व्यवस्थित लक्ष देऊन करावी, कारण पूजा विधीमध्ये काही कमी राहिल्यास पूजा संपन्न होत नाही. देवघरातील शंख आणि घंटा घ्यावा. उजव्या हाताला शंखाची आणि डाव्या बाजूला घंटेची स्थापना करावी. शंखाला गंध लावावा आणि घंटेला गंधाक्षदा लावाव्या आणि फुले वाहावी. कलश ज्या ठिकाणी स्थापन केला आहे त्याच्यासमोर जोड पानावर 1 सुपारी, हळकुंड आणि 1 बदाम ठेवावे. पूजा सुरू असताना मनातल्या मनात श्री दत्तात्रेय महाराजांचा मंत्र किंवा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. स्वामींचा फोटो, नवनाथ महाराजांचा फोटो आणि गुरु दत्तात्रय महाराजांचा फोटो यांची पूजा करावी. त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, गंध, अक्षदा, फुले वाहून भस्म आणि फुलांचे हार घालावे. जो फोटो तुमच्याकडे असेल त्या फोटोची तुम्ही पूजा करा. सगळेच फोटो ठेवणे गरजेचं नाही. कुठलाही एक फोटो तुम्ही ठेवा जो तुमच्याकडे आहे.
किंवा तुम्ही ज्या देवाच्या नावाने गुरुचरित्र पारायण करत आहात त्या देवाचा फोटो ठेवला तरीही चालेल. आपल्यासाठी आणि दत्त महाराजांसाठी आसन ठेवावे. दत्त महाराज पारायणाच्या वेळी फेरी मारत आपले वाचन श्रवण करत असतात. दत्त भक्तांची भावना आहे. चौरंगाच्या पुढे एक पाट किंवा चौरंग ठेवावा. गुरुचरित्राच्या पोथीसाठी एक आसन आहे. रोज पोथी वाचन करताना या आसनावरच ठेवून वाचन करावे. पाटावर स्वच्छ वस्त्र ठेवावे. त्यावर थोडी अक्षदा आणि गुरुचरित्राची पोथी ठेवावी. पोथीची पंचोपचार पूजा करावी, म्हणजेच हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करावी. पोथीची पूजा झाल्यानंतर मग वाचन करावे. पोथी उचलून हातात घेऊ नये. आसनावरच ठेवून तिचे वाचन करावे. वाचन झाल्यावर पोथी स्वच्छ वस्त्रात झाकून ठेवावी किंवा पोथी उघडी ठेवू शकता. अखंड दिवा प्रज्वलित करावा आणि तो पारायणाच्या काळात विझू देऊ नये. चुकून जरी वाऱ्याने किंवा दिवा विझला तर दत्त महाराजांची क्षमा मागून पुन्हा तो दिवा प्रज्वलित करावा. मनामध्ये कुठलीही वाईट शंका येऊ देऊ नये. पोथीचे पूजन आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर श्री स्वामी समर्थ किंवा दत्त महाराजांच्या मंत्राचा जप करावा. एक माळ गायत्री जप करावा आणि एक माळ दत्त महाराज किंवा स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. जर तुम्ही 7 दिवसाचे पारायण करत असाल तर पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय आणि तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय, चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय, पाचव्या दिवशी 36 ते 38 अध्याय, सहाव्या दिवशी 39 ते 43 अध्याय आणि सातव्या दिवशी 44 ते 53 अध्याय वाचावेत. रोज वाचन झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ गुरुचरित्राच्या पोथीला आणि दत्त महाराजांना घरात बनवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवावा. सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा आरती करावी. आता पाहूया गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन विधी आणि उद्यापनानंतर काय करावे. गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन करताना या काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा. दत्त जयंतीचा उद्यापनाचा शेवटचा दिवस असतो. त्या दिवशी संपूर्ण अध्याय वाचावेत. लक्षात ठेवा की हा शेवटचा दिवस उपवासाचा आहे. उद्यापन दुसऱ्या दिवशी करावे. उपासामुळे आणि थकल्यामुळे उद्यापन दुसऱ्या दिवशी करणे चांगले असते. उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. घरात आणि पूजास्थळी सुगंधी धूप लावावा आणि फुले वाहावीत. साहित्याची पूजा करावी. पुरणाचा नैवेद्य तयार करावा आणि दत्त महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगाची भाजी नैवेद्यामध्ये आवर्जून करावी. एकूण 5 नैवेद्य तयार करावेत. एक नैवेद्य दत्त महाराजांसाठी, दुसरा स्वामी समर्थांसाठी, तिसरा आपल्या कुलदैवतेसाठी आणि चौथा गुरुचरित्राच्या पोथीसाठी आणि 5वा नैवेद्य गायीसाठी. पूजा पूर्ण झाल्यावर गायीचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा. उरलेले जे नैवेद्य आहेत ते नैवेद्य घरातील सदस्यांमध्ये प्रसाद म्हणून वाटून घ्यावं आणि आरती करावी. शक्य असल्यास एका पाहुणे जोडप्याला किंवा किमान एका सव्वाशेर पिठाची भाकरी दान करावी. दारावर आलेल्या भिक्षुकांना रिकाम्या हाती पाठवू नये. उद्यापनानंतर पूजा साहित्य जसे आहे तसेच ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवर पुन्हा गंध, अक्षदा आणि फुले वाहा आणि पूजा हलवा. पूजा साहित्याचे विसर्जन कलशातून तांब्यातल्या घेतलेले पाणी घराच्या आजूबाजूला शिपडा. नारळ फोडून प्रसाद बनवा. सुपारी, हळकुंड, बदाम आणि विड्याचे पाने पाण्यात विसर्जन करा. श्री स्वामी समर्थ, ओम राम चिरंजीवे नमः, दत्त महाराजांचा मंत्र किंवा विष्णू सहस्रनाम मंत्र जपा. आता पाहूया स्वामी भक्तांना पडलेले काही प्रश्न. पारायण किती दिवसाचे करावे? श्री गुरुचरित्र पारायण तुम्ही 3, 7 किंवा 11 दिवसाचे करू शकता. शक्यतो 7 दिवसाचे पारायण करणे अतिशय चांगलं आहे. श्री गुरुचरित्र पारायण कोणत्या वेळी करावे? पारायण करण्यासाठी सकाळची 4 नंतरची वेळ अतिशय चांगली आहे. परंतु काही कारणास्तव तुम्हाला सकाळी जमत नसेल तर तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये करू नका. ही वेळ दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते. मनात फक्त श्रद्धा आणि भाव हवा. बाकी कोणत्याही वेळी केले तरीही त्याचे फळ मिळतेच. नैवेद्यासाठी तुम्ही कोणताही गोड पदार्थ बनवू शकता, जसे की पुरणपोळी किंवा इतर कोणताही. त्याचसोबत घेवड्याची भाजी आवर्जून करावी. ही भाजी दत्तगुरूंना खूप आवडते. तसेच प्रत्येक पदार्थांमध्ये कांदा, लसूणचा वापर करू नका. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कोणताही गोड पदार्थ बनवू शकता. श्री गुरुचरित्र पारायण करताना झोप येणे, आळस येणे यावर काय उपाय करावे?
कोणतीही गोष्ट मनापासून केली तर कधीच आळस किंवा झोप येत नाही. परंतु जर झोप किंवा आळस येतच असेल तर तुम्ही रात्री व्यवस्थित पूर्ण झोप घ्या. यामुळे तुम्हाला पारायणाच्या वेळी झोप येणार नाही. दुसरं म्हणजे सकाळच्या वेळेत पारायण करा. सकाळची वेळ ही शांततेची वेळ असते. आपण झोपेतून उठून लगेच फ्रेश झाल्यामुळे झोप येणार नाही. दुपारच्या वेळेत जर पारायण केलं तर कदाचित आपल्याला झोप येऊ शकते. म्हणून शक्यतो दुपारची वेळ टाळा. गुरुचरित्र पारायण करताना सर्व नियम पाळणे आवश्यक आहे का? सर्व नियम पाळलेच पाहिजे असं काहीही बंधन नाही. परंतु आपल्याला जर शास्त्रशुद्ध पद्धतीने पारायण करायचं असेल तर शक्य होईल तेवढे सर्व नियम पाळण्याचा प्रयत्न करा. काही कारणास्तव एखादा नियम पाळता आला नाही तर चिंता करू नका. मनापासून देवाची क्षमा मागावी आणि श्रद्धेने पारायण करावे. पारायणाचे पूर्ण फळ तुम्हाला मिळते. स्वामी महाराज तुमच्या मनातील इच्छा जरूर पूर्ण करतील. श्री गुरुचरित्र पारायण स्त्री पुरुष कोणीही करू शकतं. गुरुचरित्र पारायण करतेवेळी परान्न खाऊ नये. गुरुचरित्र पारायण करतेवेळी एकच अन्न खावे. पहिल्या दिवशीच हातामध्ये पाणी, गंध, फुले, अक्षता घेऊन आपला हेतू सांगून संकल्प करावा. ज्या कारणासाठी तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही जे गुरुचरित्र पारायण करत आहात ते संकल्प करावा. संपूर्ण 7 दिवस एकाच प्रकारच्या आसनावर बसावे. 7 दिवस कांदा, लसूण, मांसाहार आणि बाहेरील अन्न वर्ज्य करावे. शारीरिक, मानसिक ब्रह्मचार्याचे पालन करावे. वाचन करताना मधूनच उठू नये किंवा कोणाशी बोलू नये. पोथी वाचताना तुपाचा किंवा तेलाचा दिवा अखंड लावावा. 7 दिवसाचे वाचन पूर्ण झाल्यावर 8व्या दिवशी गोड नैवेद्य दाखवून ब्राह्मण सुवासिनी भोजन द्यावे. मनापासून गुरुचरित्राचे पारायण केल्यास तुमच्या मनातील इच्छा 100% पूर्ण होतात. हा माझा अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते.